कृष्ण भगवान की विठ्ठल 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदनं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचिया 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 विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मथुरेचाराय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया मथुरेचाराय दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभू गोमतारी वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभेव च पतितानि पावनेभ्यो
श्री अगस्त्य नमो नमः। ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला तिकडनं असं आहे तिकडनं मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद। फुलं घेऊन जा फुलं मायला फुलं होते ना आपल्या पाकळ्या थोड्या। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती जा 2-3 जणी। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लवकर जा लवकर तिथेच थांबा। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभ मस्तक हे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। अखिल कोट गुण निधान भक्तवांच्या कल्पतरू जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं महर्षी भगवान अगस्त्य भगवान रामेश्वर यांच्या कृपेनं आणि अगस्ती महाराज रामेश्वर भगवान चरण पादुका घेऊन विश्वामध्ये भक्तीच्या अतिउच्च अशा स्थानावरती अर्थात बाके बिहारी भगवान परमात्म्याच्या या पवित्र पुण्यभूमीमध्ये राधा राणीच्या नगरीमध्ये श्री अगस्ती महाराज श्री रामेश्वर महाराज सत्संग सोहळा नाम सप्ताह याद्वारे संपन्न होणारा हा अनुष्ठान सोहळा। या अनुष्ठान सोहळ्याच्या पूर्णाहुतीच्या निमित्तानं प्रासादिक संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गोकुळवासियांना जे काही भगवान परमात्मा अवताराला आले भगवान परमात्म्यानं या ठिकाणी काही लीला केल्या त्या लीलांच्या मधनं जो आनंद झाला त्या आनंदाचं वर्णन म्हणजे हा अभंग आहे। विठ्ठल अभंग निवडण्याचं नवनाथ महाराज एकच कारण आहे 5000 वर्षापूर्वी माझे भगवान परमात्मा या भूमीमध्ये अवताराला आले। 5 वर्षानंतर आपण कधी आलो असेल मागच्या जन्मात माहीत नाही परंतु अगस्ती महाराजांच्या समवेत या ठिकाणी आलो तर इतका आनंद मिळतो तर साक्षात भगवान परमात्मा इथं असताना किती आनंद मिळाला असेल याचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही। विठ्ठल विठ्ठल चला रात्र थोडी आणि सोंग जास्त आहे वेळेमध्ये थांबायचे बरोबर 30 मिनिटं मी बोलणार आहे 9:15 वाजता मी थांबणार आहे। याचं कारण आपल्याला परतीचा प्रवास आहे आणि रेल्वेसाठी आपल्याला 1 तास तरी अगोदर स्टेशनला पोहोचणं गरजेचं असतं यासाठी वेळेमध्ये आपल्याला थांबायचं आहे। आज या अनुष्ठान सोहळ्याचा संपन्नतेचा पूर्णाहुतीचा अर्थात प्रसादाचा संकीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। अगस्ती महाराज आणि रामेश्वर भगवान या पंचक्रोशीमधून अकोले आणि संगमनेर विभागातून आज 600हून अधिकच्या संख्येनं भाविक या नामसप्ताह सोहळा तथा तीर्थदर्शन सोहळ्यामध्ये सहभागी झाले। खरं तर 600 सहभागी झाले असं म्हणता येणार नाही कमीत कमी 6000 भाविकांची इच्छा होती परंतु व्यवस्थेच्या दृष्टीतनं विचार जर केला तर इतके आणले हे उचित झालं आणि आपली क्षमता सुद्धा इतकी आहे
म्हणून आपल्याला यांनाच आणता आलं. परंतु आपण जी मंडळी गेली 9 दिवस या ठिकाणी या अनुष्ठान सोहळ्यामध्ये सहभागी झालो आहे, मला वाटतंय आपल्या सर्वांचं नक्कीच पूर्वपुण्य असेल. नक्की आपल्या सगळ्यांवरती अगस्ती महाराजांची कृपा आहे आणि त्या कृपेच्या शिवाय आपण येऊ शकत नाही बरं का. त्या कृपेशिवाय येऊ शकत नाही. कारण या ठिकाणी या असणाऱ्या तीर्थयात्रेच्या सोहळ्याचं नियोजन 4 महिने अगोदर सुरू झालं होतं. 2 महिने अगोदर रेल्वेच्या प्रवासाचं नियोजन झालं आणि येण्याच्या अगोदर 8 दिवसाचा जर विचार केला तर जवळजवळ अर्ध वृंदावन, गोकुळ, मथुरा हे सगळे तीर्थक्षेत्र महापुरामध्ये, यमुनेच्या महापुरामध्ये होते. परंतु बरेच भाविक मला फोन करत होते, महाराज आता कसं? अरे आता घाबरायचं काय कारण आहे? ज्यांनी एका घोटात समुद्र पिलाय आणि त्यांच्या समवेत चाललोय. आपण चाललोय कुणाबरोबर? का राजेंद्र महाराजाबरोबर, का सुदाम महाराजाबरोबर, का सुनील महाराजाबरोबर? बिलकुल नाही. आपण चाललोय फक्त अगस्ती महाराजांच्या समवेत. ही अंतकरणातली भावना ठेवा. आणि माझा असा अनुभव आहे, असा विश्वास आहे, कधीही आपल्या जीवनात अडचण येणार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि त्याची अनुभूती आपण सर्व मंडळी घेतोय. खूप आनंददायी हा सोहळा संपन्न होतोय. इथे आल्यापासून या भूमीचं आल्यानंतर आपण सर्वांनी दर्शन घेतलंय. खरं तर या भूमीमध्ये खाली आल्या पायी दिल्याबरोबर या भूमीला साष्टांग प्रणिपात करायचा असतो. हिचे चरणरज आपल्या माथ्याला लावायचे असतात आणि पुन्हा या 9 दिवसाच्या विश्रांतीमध्ये पुन्हा आपल्याकडनं ज्ञात अज्ञात ओघानं काही कमी अधिक कुणाला शब्द अपशब्द काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर याच ठिकाणी भगवान परमात्म्याची क्षमा मागून या भूमीला साष्टांग दंडवत करून या भूमीची रजकण आपल्या कपाळाला लावून आणि थोडीशी या भूमीची रजकण माती आपण सोबत न्यायची बरं का. कारण ज्यांच्या आपण काल दर्शनाला गेलो होतो, संपूर्ण विश्व ज्यांच्याकडं आज भक्ती मार्गाचा एक वेगळा आगळा मार्गदर्शन करणारा मोठा महात्मा म्हणून बघतोय, ते पूजनीय परमपूजनीय प्रेमानंदजी महाराज सांगतात, या भूमीमध्ये आल्यानंतर जाताना अवश्य रजकण या भूमीची नेली पाहिजे, कारण ती खूप महत्त्वाची आहे. काय या सोहळ्याचं वर्णन करावं? जिथं जाईन तिथं अनुकूलता, एकही अपवादात्मक प्रतिकूलता आपल्याला लाभली नाही. आणि मला वाटतं यातनं जर एखाद्याला प्रतिकूलता वाटत असेल तर त्याच्या बुद्धीचा तो दोष असू शकतो. विठ्ठल विठ्ठल काय साहेब, काय वर्णन करायला शब्द कमी आहे. परवाला खरं तर तुमची अपेक्षा होती, परंतु काही कारणानं तुम्ही येणारही होता. तुमच्यासाठी आम्ही हा परिक्रमा सोहळा थोडासा पुढे घेतला होता. परंतु या वृंदावन धाम क्षेत्रामध्ये 13 किलोमीटरची क्षेत्र परिक्रमा आहे. परवाच्या अगोदर महापूर होता, उद्या जायचंय. आज मला इथल्या महात्म्यांनी सांगितलं अजून परिक्रमा सुरू झालेली नाही आहे. म्हटलं काळजी करू नका, उद्या आपल्याला अडचण येणार नाही. आणि तसंच झालं बुवा. आपण निघालो, फक्त आपण पूर्ण परिक्रमेला निघालोच नव्हतो. फक्त हे मलाच माहिती होतं, जर अडचण आली पाण्यातनं तर अर्ध्यातून मागं येऊ, पण अर्ध्यात का होईना आपल्याला जायचं आहे. पण काय कृपा झाली. आणि या क्षेत्रामध्ये परिक्रमा मार्गावरती खूप मोठे मोठे भक्ती संप्रदायाचे सेवाभावी आश्रम आहेत. साहेब त्यांनी आपलं इतकं गोड वर्णन केलं आहे. ते म्हटले आजपर्यंत या वृंदावनाच्या इतिहासामध्ये अशा भजनाच्या आनंदामध्ये, अशा शिस्तीमध्ये आणि इतक्या व्यापकतेनं अजून परिक्रमा झालेली नाही आहे. या पीठाचे आद्य शंकराचार्य पूजनीय त्रिदंडी स्वामी यांच्या मुखातले हे शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं तर काल जवळजवळ कमी अधिक 1000 साधूंना आपण संत भोजन दिलंय. इथं 700 ते 800 साधू जेवलेत. आणि या आश्रमातले काही महात्मे आले नाहीत ना, त्यांना सुद्धा आपण त्यांची व्यवस्था तिकडं केली आहे. सायंकाळी त्या महात्म्यांच्या दर्शनाला, त्या महात्म्यांच्या पूजनाला इथले अनेक महात्मे, त्यांना आम्ही या ठिकाणी वस्त्रदान, द्रव्यदान आणि असा नियम आहे. साधूच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हातानं जायचं नसतं. त्यांना थोडंसं प्रसाद स्वरूपानं त्या ठिकाणी दर्शनाला गेलो. त्यातल्या निम्म्याहून अधिक साधूंनी आम्हाला फोटोही काढू दिला नाही.
काहींनी हातातही स्वीकारलं नाही. इतके मोठे मोठे महात्मे याच आश्रमामध्ये. आणि तुम्हाला सांगू या आश्रमाचे सर्वात मोठे महात्मे आहेत. त्यांनी आमच्या सुनील महाराज, गणेश महाराज, मी गेलो होतो, आमच्या तिघांच्याही पाठीवरनं थाप टाकली. म्हणे बहुत बढिया. इतका मोठा भंडारा आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं सगळ्या पदार्थाचं वर्णन केलं बरं का. ते म्हणे कोणता तांदूळ आणलाय, ते म्हणे कौन सा चावल लाए आपके साथ. म्हणलं महाराज जी हमने नहीं लाया, यहाँ से ही लिया है. कहाँ से उठाया है. म्हटलं आपण ज्या दुकानातून किराणा पूजनीय गौरवानंद महाराजांनी दिला त्या तिथूनच आणलाय. ते म्हणे आता नाव सांगा, इथून पुढं आमच्याही या आश्रमामध्ये तोच तांदूळ आला पाहिजे. त्या तांदूळाची किलोची किंमत किती विचारू नका, सगळ्यात महागडा आहे. कारण इथं येणारा प्रत्येक पदार्थ पारखून घेतला जातो आणि कुठल्याच क्वालिटीला आपण तडजोड केलेली नाही. याचा परिणाम आपण 2 टाईम 3 टाईम अतिशय रुचकर आणि अतिशय चांगला प्रसाद या ठिकाणी घेतला आहे. काल आपल्या सर्वांच्या परमभाग्यानं इतक्या मोठ्या साधूंची सेवा या ठिकाणी आपल्याला लाभली आहे. एक साधू जेऊ घालणं अवघड आहे. खरं तर कुंभमेळ्यामध्ये पूजनीय डॉक्टर जगद्गुरू द्वाराचार्य रामकृष्णदासजी महाराज लवितकर बाबा 4 दिवसापासून आपल्या समवेत आहे. असं करायचं आहे म्हटल्यानंतर बाबांनी सांगितलं ह्या फंदात पडू नका, कारण त्यांना अनुभव आहे. अनुभव खूप मोठ्याचा असतो. पण म्हटलं तुमचे आशीर्वाद राहू द्या, काहीच कमी पडणार नाही. आम्हाला माहिती अगस्ती महाराजांच्या कृपेनं. आणि तसंच झालं बुवा, काहीच कमी पडलं नाही. सगळे संत महात्मे या ठिकाणी संतुष्ट होऊन गेले. मला वाटते बाकी काही घडू न घडो, पण हे आपल्याकडनं घडलं म्हणजे बाके बिहारी लाल भगवान परमात्म्याची सेवा सफल झाली. विठ्ठल विठ्ठल. आणि हे सगळं संपन्न होऊन आज पूर्णाहुती आहे. आणि आपल्या या उत्सवाला, नामसप्ताहाला, खरं तर मागच्या वर्षीच आपण काशी क्षेत्रामध्ये जाहीर केलं होतं की पुढचा सप्ताह वृंदावनमध्ये आहे. जसं रात्री जाहीर केलं आहे ना, पुढचा सप्ताह साहेब आता यावर्षी तुम्हाला थोडा वेळ कमी मिळाला आहे. तुम्ही खरं तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 7 दिवस आमच्यासोबत लागत होते, परंतु तुमचा शब्द आहे पण थोडा कमी वेळ तुम्हाला मिळाला. काही हरकत नाही, पण तुम्ही आलात, विशेष आनंद आहे. परंतु मागच्या वर्षी ज्यावेळी जाहीर केलं होतं आणि खरं तर नुसता इथं सोहळा झाला नाही अयोध्या काशीमध्ये, तर मागच्या वर्षी गंगापूजन सोहळे अकोले आणि संगमनेर तालुक्याच्या इतिहासामध्ये भव्य दिव्य संपन्न झाले. आणि त्या असणाऱ्या सगळ्या गंगापूजन सोहळ्यामध्ये आपल्या अकोले तालुक्याचे कर्तृत्ववान कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, ज्यांची अगस्ती महाराजांवरती नितांत श्रद्धा आहे, ते आता या ठिकाणी राजेंद्र महाराजांसाठी नाही आले, ते या ठिकाणी आमच्या कोणत्या महाराजांसाठी नाही आले, ते या ठिकाणी अगस्ती महाराजांसाठी आलेत. अगस्ती महाराजांसाठी आलेत कारण आपण अगस्ती महाराजांना समवेत आणतो, त्यांची नितांत श्रद्धा आहे. ते साहेब रात्री उशिरा, खरं तर प्रवासाच्या अडचणी निर्माण झाल्या, तालुक्यातही काही कामं महत्त्वाची त्यांच्या दृष्टिकोनातून होते, म्हणून त्यांना खरं तर परवापासून त्यांची धावपळ सारखे फोन साहेबांचे मी येतोय, परंतु रात्री उशिरा का होईना आणि काल्याला आलं म्हणजे सगळ्या अनुष्ठानाची फलश्रुती प्राप्त होते बरं का साहेब. असा वारकऱ्यांचा आमचा मानस आहे. काल्याचं कीर्तन ऐकलं म्हणजे सगळं केल्याचं पुण्य लाभतं. तुम्ही काल्याला आलात म्हणजे पूर्णाहुतीला आलात आणि तुम्ही आलात, विशेष आनंद झाला. आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, आपल्या आमदार साहेबांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया. चला, आज काला किती होईल मला सांगता येणार नाही, पण ते बोलणं गरजेचं आहे. ज्या या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आपल्याला ज्यांचं आशीर्वचन लाभलं आहे, ज्यांचं सहयोग लाभलं, बाबा इकडनं, बाबा तिकडनं, चला परत जा. मगाची मंडळी, बाबा इकडनं या, पलीकडनं सुनील महाराज जा, तुकाराम महाराज चला, मगाशी परत जा, चला त्या महिला मंडळी चला लवकर तिथनं या. खुर्चीची व्यवस्था करा या ठिकाणी. विठ्ठल 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 खुर्ची खुर्ची आणा, खुर्ची द्या. हो गणपताला खुर्ची आणा पटकन. विठ्ठल 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 विठ्ठल
पण ज्यांचं मार्गदर्शन ज्यांचा आशीर्वाद आहे ते वारकरी संप्रदायाचे आधारी हो. आपला हा अनुष्ठान सोहळा संपन्न होण्यामागचं पहिलं कारण अगस्त्य महाराजांची कृपा सांगितली आहे. पण ज्यांचं मार्गदर्शन आणि ज्यांचा आशीर्वाद आहे ते वारकरी संप्रदायाचे आधारी हो. आणि कुंभमेळ्यामध्ये वारकऱ्यांचा मोठा सन्मान ज्या परंपरेतनं प्राप्त करून दिला ते आपल्या सर्वांचंच दैवत जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लवितकर अर्थात पूजनीय बाबा 4 दिवसापासून आपल्या समवेत आहे. आणि जिथं बाबा आहे, जिथं बाबा उभे आहेत, माझ्या 30 वर्षाच्या परमार्थात मी बघितलं तिथं कधी काही कमी पडलंच नाही आणि पडतच नाही. हा माझा तोही मोठा अनुभव आहे. चला, ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लागतं आहे. आणि खरं तर अगस्ती महाराजांच्या चरणपादुका संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नामसप्ताच्या अनुष्ठानानं जाव्यात ही ज्यांची इच्छा आहे, ज्यांचा मानस आहे, ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पूजनीय मनोहर बाबा यांच्या मार्गदर्शनातून आपण मार्गक्रमण करतोय बरं का. आणि मोठं आधार अकोले संगमनेर तालुक्याचं परमार्थिक भूषण परमश्रद्धेय सुदामजी महाराज यांचा मोठा आधार आहे. त्यांच्या कीर्तनात ते बोलून गेले, मी काहीच करत नाही, मी फक्त यात्रेकरूसारखा तुमच्या सोबत आहे. हो, तुमचा मोठा आधार आहे. आधार महत्त्वाचा असतो. इथं कोण काय करतं याला महत्त्व नसतं. आधार देणारी माणसं जर आधाराचे खांब मोठे असेल तर इमारत अजिबात कुठं हालत नाही. आणि मला वाटतं ही सगळी अनुभूती आपण घेतोय. आमदार साहेबांबरोबर माझे सन्मित्र अक्षयजी आभाळे, त्याचप्रमाणे बबनजी देशमुख, त्याचप्रमाणे आमचे शेळके दादा, आणि विशेषत्वानं वारकरी संप्रदायामध्ये गेल्या 30 वर्षापासून ज्यांचा मृदंग 30 वर्षापूर्वी आरंभाला जशी ताकद होती आजही तशीच ताकद आहे. आणि नाव चुकून आडनाव त्यांचं पापळ आहे, मी विनोदानं सांगतो. पण प्रत्येक कामात जे चपळ आहेत ते आमचे वडील बंधूप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन प्रेम देणारे शांताराम दादा पापळे सुद्धा साहेबांसमवेत आहे. सर्वांचंच एकदा स्वागत करतो. 10 मिनिटामध्ये पूर्णाहुतीला जातो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. मी बोलून गेलो 5000 वर्ष आणि पुढचे किती वर्षे पूजनीय बाबांनी आपल्याला सांगितले रात्री. जर त्या कालखंडामध्ये भगवान परमात्मा या भूमीमध्ये अवताराला आल्यानंतर आजही ती भूमी जर आपल्याला आनंद देत असेल तर तेव्हा किती आनंद झाला असेल. मला वाटतं त्या आनंदाचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही तर ज्यानं विश्व निर्माण केलं आहे, जो विश्वाचा अधिष्ठाता आहे, धर्माची संस्थापना करण्यासाठी, भक्ताचं संरक्षण करण्यासाठी आणि दुष्टांना त्या ठिकाणी दुष्टांचा नायनाट करण्यासाठी जो भगवान परमात्मा या लोकांमध्ये अवतारला, ती भूमी म्हणजे ही भूमी आहे. खरं तर या ठिकाणी या उत्तर भारतामध्ये आल्यानंतर या लोकांना अभिमान आहे बाबा, स्वाभिमान आहे की भगवान परमात्मा या भूमीमध्ये प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा आणि प्रभू कृष्णचंद्र भगवान परमात्मा या उत्तर प्रदेशच्या म्हणजे भारताच्या या हृदयाच्या भूमीमध्ये अखंड आपल्या या ठिकाणी अवताराला आले. त्यांचा स्वाभिमान आहे. पण आपल्यापेक्षा त्यांचा स्वाभिमान थोडा कमी पडतो बरं का. का कमी पडतो माहिती आहे का? अरे प्रभू रामचंद्र या ठिकाणी अवताराला आले पण योग्य वेळी निजधामाला गेले. पण प्रभू कृष्णचंद्र भगवान परमात्मा अवताराला आले परंतु या भूमीचा त्याग करून महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आजपर्यंत अखंड आपल्यासाठी विटेवरती उभे आहेत. आपण जास्त स्वाभिमानी आहोत नाही का? खरं तर आपण आलोय म्हणजे विठ्ठल परमात्म्याच्या जन्मस्थळावरती आलोय बरं का. आपण दुसरीकडे कुठंच आलो नाही, आपण तिथं आलोय. म्हणून आपण त्यांच्यापेक्षा जास्त अभिमान बाळगला पाहिजे. आणि मला वाटतंय भगवान परमात्मा अवताराला येण्याची कारणं आहेत. तो भगवान परमात्मा आता खूप व्यापक आहे हा विषय बोलणं, परंतु 10 मिनिटामध्ये ते सगळं अशक्य आहे. फक्त अभंगाचा सरळ घोषवारा करायचा आहे. बरोबर 15 मिनिटामध्ये मला या ठिकाणी पूर्णाहुती करायची आहे. बघा, वसुदेव देवकीचा विवाह संपन्न झाला, आकाशाची वाणी झाली, कंसाला
त्या ठिकाणी त्या वाणीतनं समजलं का यांच्या पोटी 8वा माझा काळ जन्माला येतोय. मारायला धावला. वसुदेवानं हात धरला. नीतीच्या गोष्टी, युद्धनीतीच्या गोष्टी समजावून सांगितल्या, मान्य झाल्या. बंदीवान करून ठेवलं बरं का, बंदी शाळेमध्ये ठेवलं. त्या बंदी शाळेचे दर्शन घेतलं आपण, नाही का, कृष्ण जन्मभूमीचं दर्शन घेतलं आपण. परंतु माझ्या कृष्णाची भूमी अजूनही थोडेसे काही ठिकाणी बदल होणं अपेक्षित आहे आपल्याला. होतील. अयोध्या काशी तो झांसी है, नाही, अयोध्या तो झांसी है और मथुरा काशी अभी बाकी है. होणार आहे दृढ विषय. पुढच्या 2-3 वर्षात या सगळ्या घटना होणारे बाबा नेहमी आम्हाला सांगतात. चला, भगवान परमात्मा अवताराला येतो. हिच्या पोटी पहिलं बाळ जन्माला आलं, दिलं, मारलं नाही. देवलोकामध्ये त्या ठिकाणी सगळे देव एकत्रित येऊन भगवान विष्णूकडे गेले. काळजी करू नका. नारदजींना सांगितलं. नारदांनी बरोबर मंत्र दिला. पहिलं बाळ मारलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि असे 6 मारले. 7व्या वेळी मात्र योगमायेचं संकर्षण करून भगवान परमात्म्याचा आपलं या ठिकाणी आपल्या देवकी मातेच्या असणाऱ्या पोटातला गर्भ रोहिणी मातेच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर झाला. 8वा अवतार या ठिकाणी भगवान परमात्मा येतोय. श्रावण मासात येतोय. खूप आनंद झाला. चराचर आनंदी झालं. श्रावणाचा मास आहे. अष्टमी तिथी आहे. रात्रीची वेळ आहे. वसुंधरा नटलेली आहे. पक्षी मंजूळ गाणं गात आहेत. स्वर्गामध्ये सर्व देव हातामध्ये पुष्प घेऊन उभे. जगाला आधार देण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी वसुदेव देवकीच्या उदरी रात्री 12 वाजता माझे भगवान परमात्मा अवताराला आले. बाळकृष्ण भगवान की देव जन्माला आले. पण पुन्हा वसुदेव देवकीला चिंता पडली. जसे 6 मारले तसे 7वा मारणार आहे. पण देवानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, मी आलो आहे, नाही का. जसं बघा, मोठी माणसं आले का काळजी करायचं कारण नसतं. थोडे काळजीचे प्रश्न होते, पण जसे बाबा आले तशी सगळी काळजीच मिटली. आणि आता साहेब आले तर विशेष काळजी मिटली. त्यामुळं काहीच कमी पडत नाही मोठी माणसं आपल्या समवेत असल्याच्या नंतर. भगवान परमात्म्यानं सांगितलं, बाबा काळजी करू नका. नंदाच्या वाड्याला कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुका वाडरे बिहारी लाल की, राधा रानी सरकार की, वृंदावन धाम की, सब साधु संतों की. वसुदेवानं देवाला टोपलीत घेतलं. सगळे संकट दूर झाले. यमुना मातेला दर्शन दिलं. नंदबाबाच्या वाड्यावरती ठेवलं. त्या माईला आणलं. माईला आणल्यानंतर पुन्हा बंधनं. परंतु पहाटची वेळ आणि पहाटच्या वेळी नंदबाबा गोसेवा करण्यासाठी गोशाळेमध्ये गेलेत. आणि इकडं नंदबाबाच्या घरी बाळ जन्माला आलंय याची माहिती नंदबाबाची बहीण धावत पळत पळत गोशाळेकडे चालली. जोराचा आवाज देते, दादा दादा दादा. घाबरले. त्या ठिकाणी नंदबाबा, काय झालंय? आवेळी जर काही गोष्टी घडल्या, आवेळी जोरात आवाज आला तर माणसं घाबरतात. पहाटे 3च्या नंतर अचानक फोन आला तर चिंता पडते, हा फोन कशासाठी आहे, कारण आवेळी काही गोष्टींना वेळ असते. नंदबाबा घाबरले. काय झालं ताई, काय झालं? काय नाही बाबा, दादा आपको लाला भयो बाळकृष्ण भगवान की. आणि अशी बातमी गोकुळामध्ये पसरली. आणि गोकुळवासियांना जो आनंद झाला, जे सुख प्राप्त झालं, त्याचं वर्णन गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा,
गोकुळीच्या सुखा 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 हे आत पार राजी लेखा आत पार लेखा गुणीजन मंडळी लाभली म्हणून अधिकचा आनंद आपल्याला प्राप्त झालाय बरं का. बाबा आल्या म्हटले महाराज सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे भजन हे कीर्तन हे अनुष्ठान आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचलं आहे आणि आनंद आहे बरं का. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आता देव अवताराला आल्यानंतर आता गोकुळ कोणतं काय कोणतं खूप मोठा विषय. आज मी फक्त अभंगाच्या सरळ शब्दाला धरून पूर्ण तिकडे जाणार आहे कारण व्यापक वेळ आपल्याकडे तितका नाही आहे. परंतु मला वाटतंय गोकुळीच्या सुखा आपण जगताच्या दृष्टीने जरी वरच्या दृष्टीने विचार केला तर भगवान परमात्मा अवताराला आल्याच्या नंतर गोकुळवासींना आनंद होणार यात काही विशेष काय. कारण त्यानं हे सगळं निर्माण केलं आहे त्याचा परिणाम त्या सुखाला अंत पार राहिला नाही. का सुख झालं बाळ देना दिल ना देना दिल तो कम दिल से मत मिल. टाळी वाजवायची असेल तर जोरात वाजवा. वा हेच वैभव आहे आपलं हीच फलश्रुती आहे नाही का. हाच आनंद आहे. बाळकृष्ण नंदा घरी भगवान परमात्मा अवताराला आले नंदाच्या घराला परिणाम काय झाला आनंदल्या नरनारी. आणि आनंद उत्सव साजरा कसा केला गुडिया तोरणे 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 करती कथा गाती गाणे जय
गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे. आनंद उत्सव साजरा झाला. सगळीकडे आनंद आहे. गुडिया उभारल्या गेल्या, तोरणं लागली गेली आणि कथा सुरू झाली. मला वाटतंय गुडिया तोरणापेक्षा जर कथा सुरू झाली तर भगवान परमात्म्याला आनंद होतो बरं का. कारण या ठिकाणी कथा, कीर्तन, नामसाधना कलियुगामध्ये खूप महत्त्वाची आहे. कारण कलियुगा माझी करावे कीर्तन भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचं साधन आहे. आणि या साधनाचं आपण सर्व मंडळी अनुष्ठान या ठिकाणी करतोय. आणि हे सगळं गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण का निर्माण झालं तर भगवान परमात्मा अवताराला आले. आणि भगवान परमात्मा अवताराला आल्याच्या नंतर सगळ्या नंदाच्या घरी ना वाड्यावरती खूप दाटी झाली. लोक यायला लागली. गवळणी, गोपाळ, देव सगळेच्या सगळे देवाच्या दर्शनाला, देवाच्या लीला बघण्यासाठी यायला लागले. काय यायला लागले तर भगवान परमात्मा अवताराला आलेत आणि गेलं पाहिजे. आणि गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्याच्या नंतर बरं का भगवान परमात्म्यानं काय केलं अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने चांदे 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 कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सरळ शब्दाचा सरळ भाव मी आपल्या पुढे ठेवलाय. एकदा मोठ्या प्रेमानं सर्वांनी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून अगदी 5 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी थांबतोय. विठोबा
राधा 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 गाडी वेळेत आहे, घड्याळ थांबायला तयार नाही. खाली बसा बरं. आणि बरं का घड्याळ थांबत सुद्धा नसतं बरं का डॉक्टर साहेब, घड्याळ थांबत नसतं. चला एकच बोलतो, ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्ण प्रमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. राधे 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 राधे
अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वते पते हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की थांबते कीर्तन अपूर्ण राहतंय. पूजनीय बाबा आहे, परंतु वेळेची मर्यादा आहे. आणि बाबांनी सांगितला श्लोक म्हटलं की सगळं पूर्ण होतं आहे. हे सगळे बाबांचे संस्कार आहेत, म्हणून त्यांच्याच अनुज्ञेनं आज्ञेनं मी या ठिकाणी थांबतो आहे. फक्त आता एकच आहे, आम्ही फक्त पुढच्या रस्त्याचे वाटाडे आहोत, परंतु हा सगळा मागून भव्य दिव्य लवाजमा आणि खूप मोठं हे सगळं महनीय कार्य संपन्न झालं. वृंदावन धामामध्ये जसं अयोध्यामध्ये 500 आणि वृंदावनामध्ये 600हून अधिक, मला वाटतं अकोले आणि संगमनेर तालुक्याच्या इतिहासामध्ये हे सगळं अलौकिक घडतं आहे आणि याचे सर्व आपण साक्षीदार आहोत. आता ही तर सुरुवात आहे, अजून आपल्याला पूर्णाहुतीकडे जायचं आहे. संपूर्ण चारधाम क्षेत्रामध्ये असा 16 प्रतिवर्षी संपन्न करण्याचा आपण संकल्प केला आहे. आणि पुढल्या वर्षी आपण उत्तराखंडातलं चारधाम गंगोत्री, यमुनोत्री, त्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथ, हरिद्वार हे क्षेत्र निवडणार आहे. दिवस जास्त लागणार आहे, थोडा खर्च अधिक येणार आहे, पण तुम्हाला सांगू का काय कोण काय बोलतं याच्याशी आम्हाला काही कर्तव्यही नाही. त्याचा विचारही आम्ही करत नाही. फक्त आमची एकच आहे, अगस्ती महाराजांची सेवा घडली पाहिजे. पण तुम्हाला सांगतो हे सगळं आम्ही सगळे करणारे, आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा यामध्ये हेतू नाही. इतकंच या फक्त या क्षेत्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो, बाकी काही सांगायची गरज नाही आहे. अनेक भाविक, जवळजवळ जबाबदार 100हून अधिक भाविक, महाराज हे कसं होतं आहे, इतक्यात कसं होतं आहे, अरे काहीच होत नाही, अगस्ती महाराज काही कमी पडू देत नाही आणि आम्हाला काही यातून मिळावं अशी आमची अपेक्षा नाही. हे फक्त चाललं पाहिजे, यासाठी अगस्ती महाराजांची सेवा झाली पाहिजे. आणि हे सगळं अगस्ती महाराजांचीच सेवेचं फळ आहे बरं का. मी स्वतःला अगस्ती महाराजांचा सेवक पाईक म्हणून घेतो. खरं तर आळंदी सोडल्यापासूनची इच्छा होती की अशा वेगवेगळ्या क्षेत्रावरती नामसप्ताह करायचं. मी सुदाम महाराजांना बोललोय होतो, पण महाराज त्यांच्याच त्या वलयामध्ये थोडंसं अडकून घेतात. नाही तर इतक्यात आपण चारधामही पूर्ण केले असते. परंतु आता त्यांनी गेल्या वर्षापासून मनावं घेतलं आणि आपण तर अजून स्पीड धारण केलं, म्हणून आता हे सगळं पुढं चालणार आहे. ज्ञात अज्ञात, ओघानं अनावधानानं काही कमी अधिक झालं असेल तर या ठिकाणी तुमचं लेकरू म्हणून पदरात घ्या. जाता जाता या रजचनाला, या असणाऱ्या वृंदावन धामाला साष्टांग प्रणिपात करा. या वृंदावन धामाची माती कपाळाला लावा. जाता जाता थोडी देवघरामध्ये घेऊन जा. तुमच्या सोबत भगवान परमात्मा तुमच्या समवेत आला ही अंतकरणामध्ये भावना ठेवा. एवढीच विज्ञापना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दातवो काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हणे हो मंडळी आम्ही बळी विरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. फक्त एक सांगायचं राहिलं, आजच्या काल्याच्या प्रसादासाठी आमचे सर्वांचे स्नेही सन्मित्र आणि धर्मकार्यामध्ये आम्हाला मोठा आधार देणारे भागवतसेठ शेळके कालच आलेत काल्याच्या प्रसादासाठी. काल्याच्या प्रसादाची सेवा, आता तोच प्रसाद आपण काल्याचा घेणार आहोत त्यांचा, पण त्यांची या ठिकाणी आल्यानंतर एक सकाळी ते माझ्याकडे आले आणि मला म्हटलं इतकं अलौकिक घडतं आहे तर या संतांचं पूजन त्यांना वैयक्तिक करायचं आहे. एक 5 मिनटामध्ये पूजनीय बाबा बोलतील आणि आपले लाडके आमदार एक 2-2 मिनटात बोलतील आणि बरोबर 15 मिनटामध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत. या आरती घेऊ. चला, आरती आणलं का ताट? चला. पूर्ण केला मनोरथ घराले कृपाळ सांभाळिले अनाथ आले घराले
केला निळा केला निळा केला निळा पावन आले घरा आले कृपाळ जय देव जय अगस्त्य मुनिवर आवो अगस्त्य मुनि राजा तारा आम्हादीन उग्र तपला नाही जोड जगी विवेक सिंधू आला देवांच्या काळजी आतुल पराक्रम केले त्रैलोक्या माझी वातापी अंसागर निग्रास जय देव जय अगस्त्य मुनिवर अगस्त्य मुनि राजा तारा आम्हादीन काशी सोडून आला विंध्या नमवाया ईश्वरमय महावर्णाया लोपामुद्रा भार्या पुस्ते तत्कार्या करवीर महिमाल्या लोकी सत्कार्या जय देव जय अगस्त्य मुनिवर्या अगस्त्य मुनि राजा श्रेष्ठ राजा जय सरस्वतीच्या गृहीचा तू भाग्यवंत आश्रम येऊन शुभ आशिष द्या मौन कृपावंत प्रसन्न दर्शन जय देव अगस्त्य मुनिवर्या अगस्त्य मुनि राजा आरती ज्ञानराजा कैवल्य देजा सेविती साधू संत मनो वेदला माझा आरती ज्ञानराजा गोपने ज्ञान जोगी नेनाती कोणी अवतार पांडुरंग नावड केवले ज्ञानी आरती ज्ञानराजा कैवल्य देजा सेविती साधू संत म्हणू वेदला माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन पायी आरती ज्ञानराजा महाकैवल्य देजा सेवती संत म्हणू वेदला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी राघव सागरात पाषाण तारिले कैशत गोबाने अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी हे दुःखदातुलने श्री ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक देवी हे स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखल खालील लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे मागणे ते का तुझा प्रती आहे देशील तरी पायी पांडुरंगा खाली बसा या संतास तुका म्हणे आता उदारा तोय मजली या संतास दुसरी गाडी 2 वाजता जाणार आहे तिसरी गाडी संध्याकाळी 7 वाजता जाणार आहे मागं गर्दी जास्त आहे पहिल्या गाडीला एकदम 133च संख्या आहे म्हणून माझी विनंती आहे गडबड करायची नाही 133च भाविकांनी मोजून पंगत बसवायची फक्त 133 ज्यांची पहिल्या गाडीमध्ये यादी आहे त्यांनीच पहिल्या पंक्तीला बसायचं एक 20 मिनटं कुणीही गडबड करायची नाही या सुनील महाराज खाली बसा बसा महिला खाली बसा आणि कृपया शांतता ठेवा शेवट आपल्याला बाके बिहारी लाल लाडली जो राधा रानी सरकार श्री वृंदावन धाम महामुनि अगस्त्य महाराज और भगवान श्री रामेश्वर इन 2 अपनी उपासकों के साथ हम वृंदावन में 7 दिन के लिए रुके सत्संग समारोह किया खाली बसा बर हम विश्व के सबसे पावन क्षेत्र में श्री धाम वृंदावन में ये ब्रह्मा जी के पास जाने का ब्रह्मा यानी देव ब्रह्मा ने ब्रह्म तत्व के पास जाने के लिए संपर्क स्थान ये वृंदावन है ये राधा रानी का दिल है राधा रानी के लिए ही भगवान श्री कृष्ण ने व्रजमंडल बनाया था ये दिव्य भूमि है ये देवभूमि है हम अपने सद्गुरु देव भगवान के साथ महामंडलेश्वर जगत गुरु द्वाराचार्य रामकृष्ण दास जी महाराज के कृपा आशीर्वाद से ये सप्ताह संपन्न किया सद्गुरुदेव भगवान श्री मनोहर जी महाराज भोर श्री महंत श्री सुदामदेव जी महाराज कोकनी इनके मार्गदर्शन से मेरे निकट मित्र मेरे प्राण सखा मेरे प्यारे दोस्त श्री राजेंद्र दास जी महाराज के साथ ये सप्ताह समारोह
संपन्न हुआ। बड़ी ही कठिनाइयों के साथ आपके सभी के प्रेम से स्नेह से ये सप्ताह संपन्न हुआ। इस पावन अवसर पर आज सप्ताह की समारोह के लिए हमारे अकोला तहसील के विद्यमान कार्य सम्राट MLA मराठी में आमदार किरणजी लामटे साहब यहाँ पधारे हैं। इनके लिए तालियां बजाए। आता मराठीत बोलतो। विधायक, खासदार को सांसद कहते हैं, यहाँ MLA और विधायक कहते हैं। लाडके आमदार आहे। अत्यंत गोड स्वभाव आहे त्यांचा। धर्म कार्यासाठी जे जे तुम्ही म्हणाल ते ते करतात। एकही शब्द मागे राहत नाही। हा राजू महाराजांचा आमचा तुमचा सगळ्यांचा अनुभव आहे। वारकऱ्यांसाठी नित्य तत्पर। आज खरं म्हणजे या काल्याच्या महाप्रसादाची ज्यांची सेवा आहे, आमच्या सगळ्यांचे लाडके मित्र भागवतराव शेळके साहेब यांचे आजचं सेवादान आहे। त्यांचंही मनापासून धन्यवाद। अनेक मंडळीचं रात्रीचा महाप्रसाद आमदार साहेबांचा होता आणि आता भागवतरावजी शेळके साहेबांचा आहे। या नामयज्ञामध्ये आम्हाला आमच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करणाऱ्या अनेक भाविकांपैकी काही प्रमुख आहेत। त्यांचा नामनिर्देश तरी करणं गरजेचं आहे। जे पाळतात फिरतात आणि आम्हाला अजिबात अडचण जाणू देत नाही, एक शब्दसुद्धा पडू देत नाही, की जीवाचं रान करून या सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी मदत करतात। त्यापैकी आमचे जीवलग मित्र सन्माननीय देवरामजी काळे पाटील, त्यानंतर सन्माननीय नानासाहेबजी धुमाळ, बाळासाहेबजी घोडके, नानासाहेबजी दळवी, रामचंद्रजी वावळे, संपतरावजी भोडसे, आदरणीय किसनदादा नाईकवाडी, दोंडीभाऊ राक्षे, निवृत्तीजी भांगरे, रघुनाथजी नवले साहेब, भाऊरावजी गुंजाळदादा, रामेश्वर पंचक्रोशी, सन्मान्य बाळासाहेबजी काळे, रामेश्वर पंचक्रोशी, रामनाथ काका डोंगरे, त्याचप्रमाणे बाळासाहेबजी डोंगरे, दत्तात्रयजी शेटे, राजेंद्रजी नाईकवाडी, या सगळ्या मंडळी आम्हाला अतुलनीय असं सहकार्य केलेलं आहे, परिश्रम घेतलेले आहेत। या सगळ्यांसाठी आपल्या भगवान बाके बिहारीच्या चरणी या सगळ्यांना उत्तम दीर्घ आयुष्य लाभावं। आपलंही भगवंतानं कोटी कोटी कल्याण करावं अशी बाके बिहारी लालच्या चरणी प्रार्थना करतो। आणि सर्व गुणीजन, त्याच्यामध्ये आमचे जीवलग मित्र चंद्रकांत दादा चौधरी सगळा परिवार, त्यांची सौभाग्यवती, त्यांच्या 3ही कन्या मागच्या वर्षी अयोध्येला आणि या वर्षीसुद्धा वृंदावनला। ही छोटंसं लेकरू आहे, ते कायम टाळ घेते, नाचते, उड्या मारते। हा संपूर्ण परिवार इथून पुढे आपल्यासोबत राहणार आहे। त्याच्यानंतर मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण करण महाराज भांबेरे, संकेत महाराज तबलावादक, त्याचप्रमाणे आदरणीय मुकुंद काका बोराडे, त्याचप्रमाणे अत्यंत गुणी गायक स्वररत्न नागनाथजी महाराज गोरडे, स्वर अलंकार गोरख महाराज सदभोर, या सर्वांचं कौतुक करतो। भागवतजी शेळके साहेब या सगळ्यांचा सत्कार करतायत। मी त्यांना विनंती करतो, त्यांच्या वैयक्तिक सत्कार्य हा आमचाही आहे, त्यांचा वैयक्तिक सत्कार्य हा। आता 2-2 मिनिटाच्या मनोगतानंतर आपण ते सत्कार घेणार आहोत। मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्यात, मनोगत व्यक्त करावं। बाबा बोलताय, आदरणीय पूज्य बाबा बोलतात। थांबा 1 मिनटं, होतील सत्कार्य होतील। करारविंदे पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटश्य पत्रश्य पुटे शयानम बालम कुंदम मनसा स्मरामी। महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या वारकरी पंथामध्ये सामावलेली, त्या परंपरेचा संदेश घेऊन या परंपरेचे एक थोर उपासक पाईक, अकोल्याचे भूमिपुत्र आणि एक प्रभावी आणि सेवाभावी संत वाङ्मयाचा उत्तम अभ्यास केलेले आणि अगस्ती महाराजांचे परम भक्त असे हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज नवले यांच्या अधिपत्याखाली कळस ते कळसुबाई हा संपूर्ण परिसरातील बहुसंख्य वारकरी आज या ठिकाणी आहेत।
त्याचबरोबर पुण्यसल्ला परवरीच्या तीर असलेलं महर्षी धौम्यांच्या तपश्चर्येचं स्थान रामेश्वर, त्याही पंचक्रोशीतील वारकऱ्यांना घेऊन हरिभक्तीपरायण परमादरणीय श्रद्धेय, आणि आता त्यांची वाणी म्हणजे मी तर इतका भारावून गेलो. आता 30-35 वर्ष सुनील महाराज मी संपर्कात आहे, पण एवढं चांगलं हिंदी बोलतायत. आता इंग्रजी शिकावं त्यांनी आणखी, पण उत्तम रीतीनं खरोखर त्यांनी कीर्तनही केलं आणि सुंदर प्रकारची व्रजमंडळातील भजनही संपन्न केली. असे हरिभक्तीपरायण महंत, त्यांना महंताही दिलेले आहेत. प्रयागच्या कुंभात 12 वर्षापूर्वी, हरिद्वारच्या कुंभात ते आमचे श्री महंत निर्मोही आखाड्याचे सुनीलजी महाराज, त्याही बरोबर सेवाबाबी आमचे सुदाम महाराज आणि त्यांचा संपूर्ण टीम परिवार. कारण हे उत्सवाचं जे सप्ताहाचं एक सूत्र जे आहे ते कलेक्टिव्ह ब्रेन ॲडमिनिस्ट्रेशन आहे. सर्वांचा सहभाग लागतो आणि म्हणून अत्यंत उत्तम रीतीनं खरं तर ही परंपरा आपण इथे घेऊन आलो. साहेब या ठिकाणी आज उपस्थित आहेत. वृंदावन धामाचा मोठा इतिहास आहे, तो आपण ऐकला आहे. भगवती राधा ही महाशक्ती, आणि राधेला भगवान आग्रह करत होते, तिला इच्छा होती की पुन्हा आपण वृंदावनामध्ये जाऊन लीला कराव्यात, रास करावी, पण जसं पूर्वीचं होतं तसं पुन्हा पाहिजे. म्हणून भगवंतानं स्वतः 84 कोसामध्ये हे व्रजमंडळ तयार केलं. फार विस्तार याचा, आणि याचा मुख्य भाग प्राण ज्याला म्हणतो तो वृंदावन धाम आहे. आणि या ठिकाणी हा उत्सव होणं ही फार महत्त्वाची भूमिका आहे. मनोहर महाराजांनी आपल्या कीर्तनातून त्या गोष्टी मांडल्या. इतरही कीर्तनातून आपण थोडं ऐकलं त्याबद्दल. पण माझं एक मत, निरीक्षण या उत्सवाच्या बाबतीत असं ठरलं. आता सप्ताह करणं हा मला पहिल्यापासून छंद, आणि सप्ताह म्हणलं का बिग बजेट असा सप्ताह करायचा. मग म्हाळादेवीचा सप्ताह, अगस्तीचा सप्ताह, रामेश्वरचा सप्ताह, हे राष्ट्रीय पातळीवरचे उत्सव त्या काळात झाले. मला सांगण्याचा भाग या ठिकाणी असा आहे की इथं ते घेऊन आले, बघा किती काळजी घेतली आपली. आता तुम्हाला परतीला पाठवायचं तरी ते म्हणले रस्त्यात लोकांना जेवायला मिळतं ना मिळतं सांगता येत नाही, म्हणून प्रत्येकाला पोळ्या, चटणी काहीतरी बरोबर द्यायचं. एवढी काळजी कुणीही संयोजक करत नाही, लक्षात ठेवा. इथे आल्यापासून मी पाहतो प्रत्येकाच्या आरोग्याची, प्रत्येकाच्या एकूण प्रवासाची, भोजनाची, झोपण्याची, विश्रांतीची, सर्व प्रकारची काळजी, जबाबदारी या महापुरुषांनी घेतलेली आहेत. खरं तर 100% हा उत्सव यशस्वी झालेला आहे. भगवान कृष्णाच्या परमकृपेनं आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य मिळेल, शांती मिळेल, समाधान मिळेल. आणि ज्या काळात तुम्ही इथे आला तो काळ आपल्या पितरांच्या स्मरणाचा आहे. इथे जे अन्नदान झालं ते मोठं अन्नदान झालं. आज काल आमदार साहेबांनी अन्नदान केलं, प्रचंड गर्दी होती साहेब इथे. आणि सकाळी जर तुम्ही बघितलं तर व्रजमंडळातले हजारो साधू इथे आले होते. त्यांचं वस्त्राने, दक्षिणेनं, प्रसादाने आणि पक्की रसोई, साधी रसोई नाही, पक्की रसोई लागते साधूंना. महामंडलेश्वर, मोठमोठे आचार्य, पीठाधीश्वर सर्वांनी एकत्र इथे प्रसाद घेतला. हजारो साधू येणं सोपं काम नव्हतं. समष्टी भोजन दिलं या मंडळीनं साहेब. आणि मला वाटतं वारकऱ्यांकरता जेवढी काळजी घेतली तेवढीच काळजी त्यांनी साधू समाजाला या क्षेत्रामध्ये बोलावून वैष्णव, बैरागी, संन्यासी, परिव्राजक, विरक्त
सर्व स्तरातील महात्मे या ठिकाणी मला भेटले. आमदार साहेबांना अर्ध्या सेकंदात मी माहिती देतो. साहेब या उत्सवाचं नोंद व्रजमंडळाने घेतलेली आहेत. आता मी आखाड्यामध्ये असल्यामुळे 4 संप्रदाय 4ही आखाडे फिरलो मी. आणि जेव्हा ही शोभायात्रा निघाली तर वृंदावनच्या इतिहासामध्ये वारकऱ्यांचा एवढा मोठा जुलूस, यात्रा ज्याला म्हणतो आपण, शोभायात्रा म्हणतात, ती आतापर्यंत वृंदावन धामामध्ये एवढी मोठी यात्रा झाली नाही. अशा पद्धतीची यात्रा आणि या मंडळीनं संपन्न केली. सर्व साधू समाज आश्चर्य करीत होता. आपल्या आसनावरून उठून दरवाजात गच्चीत येऊन आपलं कौतुक बघत होता. महाराष्ट्राची परंपरा ही मंडळी इथे घेऊन आली. आपण जबाबदार आणि कार्यक्षम व्यक्ती आहात. सातत्यानं तुम्ही वारकरी संप्रदायाचं कार्य करत आलेले आहेत. परंतु वारकरी हा एक संस्कार आहे. समाजामध्ये सदाचार सुचारूपणा करता आम्ही लोक प्रयत्न करतो. आम्ही बुवाबाजी करणारे लोक नाही. कोणाला अंगारा देत नाही, नारळ देत नाही, प्रसाद देत नाही. पण समाजाचं संघटन करणं, समाजाला सदाचार शिकवणं, धर्म शिकवणं हे आमचं काम आहे. तेव्हा आपण इतर गोष्टीबरोबरच आमच्या या धर्मपरायण हरिभक्त मंडळीला सतत पाठीमागं उभं राहून त्यांच्या कार्यात तुम्ही सहभाग केला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत केला आहे, पुढे करत राहावं. सारा वारकरी आपण आलात. समस्त वारकऱ्यांच्या वतीनं, दोन्ही तालुक्याच्या वतीनं आपलं अभिनंदन आणि आपल्याला धन्यवाद देतो. प्रभूचं कार्य करण्याकरता तुम्हालासुद्धा चांगलं आरोग्य, शांती, समाधान मिळावं अशी प्रार्थना करतो. सर्वे वै सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम पुण्यात. पूजनीय बाबांचं पूजन भागवत शेठ शेळके या ठिकाणी करतात. यानंतर पूजनीय मनोहर महाराज भोर. चला हां नाही त्यांचं शेवटला करू. ते उभे राहिले का मग? काय बाबांचं घ्या, पटकन घ्या. सुदामजी महाराज कोकणे, पटकन. आपल्याला 10 मिनटं नाही, 10 मिनटं 7च मिनटं आपल्याकडे. सुनीलजी महाराज मंगळापूरकर, गणेश महाराज कानवडे, किसन महाराज नायकोडे दादा. फोटो घ्या, फोटो घ्या, पटकन फोटो घेत राहा बाबा. बाळचंदजी वागचवरे सर, नागनाथ महाराज गोरडे, मुकुंद महाराज बोराडे, चला मुकुंद महाराज इकडे माझ्या का. मुकुंद महाराजांचं गोरख महाराज सगबोर, बसा दादा बस. गोरख महाराज सगबोर, चला पटकन चला. चंद्रकांत महाराज चौधरी दादा, गोरख महाराज, चला चला. करण महाराज भांबेरे, संकेत महाराज भांगरे. आपले मुळे बरं का दादा, आपलं साहेब वरचे 1 नंबर झाले दादा. हो गोरख तर इथं होता. आता मग इथं भजनं भागवताचं अभ्यास करण्यासाठी आपल्याला सगळ्यात चांगलं सेवा, भोजन सेवा देणारे मधुभाऊ आचार्य यांचाही सन्मान करतायत. आता आमच्या दोघांचा, सुनील महाराजांचा माझा आहे. खरं तर जेवढे एकदा तुम्ही भागवत शेठ शेळके यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. अन्नदानाची सेवा देऊन ही सेवा त्यांनी स्वीकारली. खूप खूप आपल्या सर्वांच्या वतीने. मधुभाऊ या इकडं. आणि आता यानंतर आपल्या शांताराम महाराज पापळ दादा या तुमचाही होतो. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचाही सन्मान भागवत शेठ शेळके या ठिकाणी करतायत. आणि तदनंतर आपल्या सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी आदरणीय साहेब देत आहेत.
चला या साहेब या. मधुभाऊ इकडे या. अरे तू खास आचार्य आमचा. वा वा. राधे राधे. खरं तर आदरणीय राजेंद्र महाराज नवले यांनी मला बोलवलं म्हणून मी मनोहर महाराज मी बिलकुल आलो नाही. खरं तर संपूर्ण भारतभरात चर्चा आहे की अकोला आणि संगमनेरच्या गोपी नटून थटून ह्या वृंदावनामध्ये आल्यात आणि त्यांची सुंदर अशी परिक्रमा चालू आहे. इथं या गोकुळामध्ये इकडं तिकडं बागडत आहे. खरं तर तुम्हाला पाहायलासाठी आम्ही आलो आहे खरं सांग. आणि पेंद्या सुदाम्या सगळी मंडळी इथे आहे, सगळी आहे की नाही सोबत. असा हा गोड सोहळा ह्या वृंदावनामध्ये होतोय. अरे म्हटलं आपलंही कुठंतरी तिथं गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, इतिहासात नोंद व्हायला. ललितकर महाराज आहेत इथं, मनोहर महाराज आहेत, सुदाम महाराज आहेत, बाकी सगळीच मंडळी, सुनील महाराज आणि सगळीच. आणि एवढे सगळं म्हणजे अकोले संगमनेर खरं तर वर्णन करावं तेवढं थोट आहे की कीर्तनकार, गायक, मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक खान आहे अकोल्यामध्ये. आणि सगळे आगस्ती आणि रामेश्वरातून तुम्ही इथं आलात. आणि ज्यानं सृष्टी निर्माण केली, ज्यानं सृष्टी चालवली, जो सृष्टी चालवतोय त्या परमात्म्याच्या भेटीला तुम्ही आलात, त्या श्रीकृष्णाच्या भेटीला तुम्ही आलात. त्यामुळं संकट येण्याचा काही प्रश्नच नाही आहे की नाही. मी येण्याचं निश्चित ठरवलं होतं. येण्याचं थोडंफार मागं पुढं होणार होतं. रेल्वेनं यायचं का विमानाने यायचं, सगळे साथीदार निघाले आणि शेवटी मित्रांशिवाय मजा नाही ना. मग ठरलं निघालं गाडीनं. रात्रंदिवस पुरत चालत रात्री आम्ही 1:45ला पोचलो. खरं तर खूप इच्छा होती की कालच्या कीर्तनाला यावं, कीर्तन ऐकावं. पण सकाळी मला वाटतं कदाचित त्या श्रीकृष्णानं सांगितलं असेल की मी 12 नंतर आलोय ह्या गोकुळामध्ये. तूही काय लवकर येऊ नको, 12च्या नंतर ये आणि सकाळी काल्याचा लाभ घे. म्हणून कदाचित मी सकाळी आलो असेन असं मला वाटतं. तुमच्यामुळं खरं तर तुम्ही सगळे, मी बऱ्याच वेळेला दिल्लीला येणं होतं पण इकडं कधी ओळलं नव्हतं. पण तुमच्या सगळ्यांमुळं मला दर्शन आज झालं खरं सांगतो मनापासून. आणि मनसोक्त दर्शन झालं. तिथं गेल्यानंतर प्रसाद, हार बीर म्हणजे एवढ्या गर्दीत त्या श्रीकृष्णानं मला न्याय दिला. त्या श्रीकृष्णाचं मनापासून धन्यवाद. आणि बाकी तुमचं नियोजन तर सुंदर आहे. गेल्या वर्षी तुम्ही प्रभू रामाच्या भूमीत गेलते, आता श्रीकृष्णाच्या जिथं रासलीला झाल्यात तिथं तुम्ही एवढे 8 दिवस राहिले. नुसती माती कपाळाला नाही लावली तर तुम्ही मातीत लोळलेत, संध्याकाळी झोपलेत इथं सगळं. इथला मी सकाळी त्या सूर्याकडे पाहिलं, म्हटलं अरे हाच सूर्य होता त्यावेळेला श्रीकृष्ण होता तेव्हाही हाच सूर्य होता. म्हटलं मी असा विचार केला की ही हवा वाहत होती ना त्यावेळेला हीच हवा होती आणि ही पृथ्वी हीच होती. आणि त्या भूमीत मला यायला भाग्य भेटलं आणि हे भाग्य तुम्हालाही भेटलं. तुम्ही जेवढ्या सगळेजण भेटले ते एवढे आनंदी, म्हणजे असं चुकून कोणी मला म्हटलं नाही का भाऊ असं कमी झालं तसं कमी झालं. हा आनंद तुमच्या जीवनात कायम टिकून राहो. हा श्रीकृष्ण भगवान तुम्हाला कायम चांगलं मागत राहिले तर ते तुम्हाला देत राहो. तुमच्या हातून वाईट कधी घडणार नाही, वाईट कधी घडू नये. कारण श्रीकृष्ण कंसाचा मर्दन करण्यासाठी जन्माला आला. श्रीकृष्ण पेंड्या सुदाम्याला घेऊन पुढं जाण्यासाठी जन्माला आला. श्रीकृष्ण त्या गोपींबरोबर रासलीला रचण्यासाठी आला. आणि ह्या जीवनातला आनंद तुम्हाला सगळ्यांना भेटावा यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज
तुम्ही आमचा सन्मान केला, माझ्याबरोबर जेवढे सहकारी आले त्यांचा पण सत्कार केला, त्यांची नावं घेण्यात मी वेळ घालवत नाही. तुमचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. राधे राधे. बाके बिहारी लाल की, राधा राणी सरकार की, वृंदावन धाम की. काही सन्मान साहेबांसोबत आलेले साहेबांचे सहकारी आमचे मित्र सन्मान करणार आहोत. परंतु आता विनंती आहे, 133 भाविकांनी जे पहिल्या गाडीमध्ये आहेत त्यांनीच लगेच भोजन प्रसादाला बसावं. फक्त 133. बाकीच्यांनी थोडंसं थांबा, निवांत आहे आपण, घाई करू नका. फक्त 133. आणि आता यानंतर आपल्या आमदार साहेबांसमेत आलेले आमचे अक्षयदादा